रायगडमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी केली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याला पेण तालुक्यातील डोलवी येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी महामार्गावरील मोठमोठे खड्डे आणि भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली. डोलवी परिसरातील रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. आदित्य ठाकरे पुढील काळात महामार्गाच्या विविध भागांची पाहणी करणार आहेत. माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख येते, तसं तर डिसेंबरची तारीख आली. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासनतास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वेन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलात तर केंद्रात महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी म्हणतात की 1 लेन आम्ही गणपतीपूर्वी चालू करू, मात्र कोकण रेल्वेची त्यांना परमिशन भेटत नाही. अशात कसं काय दिशा? आता जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष, मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचा असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात. सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळं कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाहीये.